काही जण अजून आमच्याशी बोलतात आहेत आणि त्याच्याचबरोबर इतर संघटनांशी सुद्धा बोलतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांचं फायनॅलिटी झाली तर आम्ही असणारं नावं त्या ठिकाणी फायनल करू अशी असणारी परिस्थिती आहे. पण आत्ताच्या स्टेजमध्ये उमेदवारांना संधी मिळावी आणि प्रचाराची संधी मिळावी. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे आम्ही पाहिलं पैशाचा महापूर होता अशी परिस्थिती आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महापुराचा महापूर येईल पैशाचा असा आम्ही त्या ठिकाणी भरोसा आहोत. आणि म्हणून उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आमची असणारी पूर्ण तयारी आहे. आणि म्हणून आम्ही असणारा पहिली यादी ही जाहीर करतो आहोत. पहिल्या यादीमध्ये असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी नंबर 11 रावेर शमीबा पाटील उमेदवार आहेत. 24 मतदारसंघ सिंदखेड राजा सविता मुंडे ह्या उमेदवार आहेत. वाशिम 34 मध्ये मेघा किरण डोंगरे ह्या उमेदवार आहेत. 36 मध्ये धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा आहेत. डॉक्टर अविनाश नाणे 87 नांदेड साऊथ फारुख अहमद 88 लोहा शिवा नरावळे 109 औरंगाबाद ईस्ट विकास रावसाहेब दांडगे संग्राम कृष्णा माने ही पहिली यादी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. त्याच्याचबरोबर भारत आदिवासी पार्टीचे असणारे चोपडा मतदारसंघातील उमेदवार अनिल जाधव त्यांचे महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते लढणार आहेत. आणि गोंडवाना पार्टीचे असणारे महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत हरीश उईके हे नागपूरमधल्या रामटेक मतदारसंघातून त्या ठिकाणी लढणार आहेत. रामटेक ही आरक्षित जागा नाही, ही जनरल जागा आहे. आत्तापर्यंत जी मानसिकता महाराष्ट्रामध्ये इतर पॉलिटिकल पार्टीजनी केली होती की आदिवासीने फक्त असणाऱ्या आदिवासी मतदारसंघामध्येच लढलं पाहिजे, ही मानसिकता आम्ही ह्या निवडणुकीमध्ये मोडतो आहोत. आणि आदिवासी कॅन्डिडेट हा जनरल मतदारसंघामध्ये सुद्धा उभा राहील त्याची असणारी सुरुवात आम्ही असताना या ठिकाणी केलेली आहे. जॉईंट जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा आम्ही लवकरच त्या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदरच आम्ही असणारा प्रसिद्धी त्या ठिकाणी करणार आहोत. आमचा हेतू हा आहे की आज राजकारण जे आहे ते दोन मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरते. एक आरक्षणाच्या अवतीभोवती फिरते, मग ते मराठा OBC आरक्षणाच्या संदर्भात फिरते. आणि दुसऱ्या बाजूस SC STच्या रिलिजन आणि वर्गीकरण याच्या अवतीभोवती फिरते अशी असणारी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस एक धार्मिक राजकारण सुद्धा उभं करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ती म्हणजे की मशिदींना टार्गेट केल्या जाते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मध्यंतरी आला आणि सगळ्या राज्यातून हमी घेण्यात आली की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायदेशीररित्याने तुम्ही मस्जिद पाडायची की न पाडायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. हे आश्वासन दिल्यानंतरही कोर्टाला सुप्रीम कोर्टाला दिल्यानंतरही आपण बघत असाल की
नोटिसावरती नोटिसा बजावल्या जात आहेत आणि नोटिसावरती नोटिसा बजावून आम्ही तुमचं मशीद पाडायला येतो, या दिवशी आम्ही पाडणार आणि तिथला माहोल पूर्णपणे धार्मिकतेचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे मुसलमानाकडे, हिंदूकडे अशा रीतीची असणारी जी राजकीय भूमी चाललेली आहे आणि काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्या ह्याच्यामध्ये नव्या परिस्थितीमध्ये एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे, या दोन्हीचा आधार धरून आम्ही असणारा जाहीरनामा केलेला आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्ही असताना त्या ठिकाणी प्रसिद्ध करू. हेतू हा आहे की त्या जाहीरनाम्यावरती किंवा विकास आणि एम्प्लॉयमेंट हे जे दोन मुद्दे आहेत याच्यावरती लोकांनी चर्चा केली पाहिजे. आरक्षण आणि धार्मिकता हा जो चाललेला आहे, या विषयातून बाहेर पडून पुढची 5 वर्ष हे विकास आणि एम्प्लॉयमेंट या दृष्टिकोनातून झाली पाहिजे, याला अनुसरून आम्ही असताना त्या ठिकाणी करतो. मी जी यादी वाचलेली आहे त्या यादीमध्ये आमच्यावर आरोप होत असतो, तो आरोप जरी होत असला तरी पुन्हा मी असताना रिपीट करतोय की आम्ही त्या यादीमध्ये उमेदवार वेगवेगळ्या समूहाचे आहेत. लोकशाहीचं उमेदवारीच्या माध्यमातून सामाजिकरण, सोशलायझेशन जे आहे ते आम्ही असताना या ठिकाणी करतो आहोत. हेतू आहे की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचा असेल, की दोन्ही सेनेचा असेल, भारतीय जनता पक्षाचा असेल, की जे एक जातीय राजकारण आलेलं आहे, या एक जातीय राजकारण म्हणजे मराठा सुद्धा गरीब मराठा नाही, पण निजामी मराठा ज्याला मी म्हणतो, त्याला असताना उमेदवारी देऊन सत्ता कैद करण्याचं चाललेलं आहे. तो तोडण्याचा आमचा असणारा भाग या ठिकाणी चालला आहे. त्याच्यामुळे उमेदवारी जी देण्यात आलेली आहे ती लेवा पाटील समाजाला देण्यात आली आहे, बंजारी समाजाला देण्यात आलेली आहे, बौद्ध त्याला देण्यात आलेली आहे, लोहार समाज जो आहे त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे, दिवड समाज जो आहे त्याला देण्यात आलेली आहे, मुस्लिम समाज जो आहे, लिंगायत आहे, मराठा आहे, पारधी आहेत आणि वडार आहे, या समूहांना आम्ही असताना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि उमेदवारीच्या माध्यमातून लोकशाही तळागाळापर्यंत घुसली पाहिजे, गेली पाहिजे आणि लोकशाहीचं मोनॉपली होता कामा नये, हे आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत. माझं निवेदन संपलं. आपल्याला तर विचारायचं असेल आपण विचार. तिसऱ्या आघाडीमध्ये तुमच्या संभाजीराजे, बच्चू कडू, वामनराव चटप, राजू शेट्टी यांच्याशी काय चर्चा झाली? ते आम्ही असताना जे आहे वामनराव चटप आमच्या बरोबर असणारं राजू शेट्टी यांची असणारी जी चर्चा झाली मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडतो. राजू शेट्टीनं आम्ही असताना सांगितलं वामनराव चटप ही व्यक्ती आहेत आणि त्याच्याचबरोबर गोंडवाना पार्टी ही असणारा पार्टी आहे. वामनराव चटप हे राजुरा मतदारसंघातून लढतात आणि गोंडवाना पार्टी ही सुद्धा राजुरा मतदारसंघातून लढते. मागच्या वेळेस गोंडवाना पार्टीच्या उमेदवाराला 42,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. त्यामुळे जर व्यक्ती म्हणून असणारा वामनराव चटप हे दुसरा मतदारसंघ लढवणार असतील तर त्यांचं कन्सिडरेशन आम्हाला त्या ठिकाणी करता येईल. पण ते राजुरा मतदारसंघ जर लावून धरणार असतील
तर आम्हाला एकोपरेट करता येणार नाही याचं आम्ही असं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून राजू शेट्टी यांना आम्ही असं सजेशन त्या ठिकाणी दिलं होतं की आपण महाराष्ट्राच्या पातळीवरती बोलण्याऐवजी रिजनल पार्टीवरती आपण असताना बोललो. तेव्हा रिजनल पार्टीवरती बोलत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना किती जागा पाहिजे याची त्यांनी आम्हाला लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. आता त्यांना ठरवायचं आहे की आमच्याबरोबर बसतात. लिस्ट आमच्याकडे आलेली आहे मतदारसंघाची, मी काही वाचून दाखवत नाही. त्यांना आता ठरवायचं आहे की त्या ज्या आघाडीबरोबर बसणार आहेत त्याच्यातून शिरोळ मतदारसंघामध्ये त्याला बेनिफिट होणार आहे की वंचित बरोबर बसल्यानंतर त्यांना शिरोळ मतदारसंघामध्ये बेनिफिट होणार आहे. याचा निर्णय त्यांनी असताना करायचा आहे आणि त्यांना आम्ही असताना हे कम्युनिकेट केलेलं आहे की लवकरच आम्हाला कम्युनिकेट करतील अशी अपेक्षा आहे. बच्चू कडू काय सोबत येतात का, त्यांच्याशी काही चर्चा सुरू आहे? ते बच्चू कडू बरोबर आमच्या असताना जमू शकत नाही आहे. त्याच्यामुळे तेही आम्ही त्यांना कम्युनिकेट केलं आणि म्हणून रिजन वाईज तुम्ही बसणार तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणाले. कारण का यांच्या आघाडीमध्ये उत्तर नाही आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ती आघाडी शेतकरी संघटना म्हणून पूर्ण आहे असं त्या ठिकाणी मानत नाही. सर, प्रकाश शेट्टी यांच्याबरोबर मागच्या वेळेस चर्चा झाली होती, मात्र काही होऊ शकलं नाही लोकसभा निवडणुकीदरम्यान. यावेळेस काही कोणाची चर्चा झाली नव्हती लोकसभेत. यंदा काही तशा चान्सेस आहेत ओबीसी वर्गाचं एकूणच वोट मानण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनंही तुमच्याकडनंही एकूण होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीमध्ये काही आम्हाला अजून कोणाचा प्रस्ताव आलेला नाही. ओबीसी संघटना काही आपल्या संपर्कात आहे? जिल्ह्यातल्या ज्या ओबीसी संघटना आहेत त्या सगळ्या आमच्या असणाऱ्या संपर्कात नुसत्या नाही आहेत, तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा सहभाग हा निवडणुकीच्या प्रक्रियेमधला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ह्या ज्या सगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांचं एक संघटन जिल्ह्यापुरतं उभं राहिलेलं आहे आणि सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटपासून ते कॅम्पेनिंगपर्यंत जिल्हा कमिट्या ठरवणार आहेत अशी परिस्थिती आहे. वंचितचा मतदानाचा टक्का किती वाढेल या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेनंतर? कारण लोकसभेला तो काहीसा घसरला होता, तर आता पुन्हा वाढू शकतो काय आपलं त्याच्यात? मी असताना या ठिकाणी मानतोय की आरक्षणावरची असणारी जी भूमिका आहे की ज्याच्यावरती जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे त्या मागणीला काँग्रेसने, एनसीपीने किंवा उद्धव ठाकरे यांनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आणि त्यामुळे ओबीसीने असं वाटतंय की लोकसभेमध्ये ओबीसीला उमेदवारी मिळाली नाही या तिन्ही पक्षांकडून. जी काही उमेदवारी मिळाली ती सगळी असणारा श्रीमंत निजामशाही मराठ्यांना त्या ठिकाणी मिळाली, ती आपल्याला यांच्याकडून मिळणार नाही आणि म्हणून त्यांचा जो निर्णय असा होतोय की आरक्षणवादी जे पक्ष आहेत त्या आरक्षणवादी पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे हा निर्णय व्हायला लागलेला. त्याच्यामुळे किती टक्केवारी वाढेल किती वाढणार नाही हे आज काही सांगता येत नाही. एसटी मधून धनगर आरक्षणाला वकीलचा पाठिंबा आहे का? कोर्टाने तो निकालात काढलेला आहे. त्याच्यामुळे कोर्टाचा निर्णय हा सगळ्यांना बंधनकारक आहे. सर, आणि त्याच्यामध्ये नवीन बदल होणार असेल माझं लक्ष्मण हाकेंशी पूर्णही झालेलं आहे. त्याच्याचबरोबर वाघमारे यांच्याशी पूर्ण झालेलं आहे. ते उपोषणाला आज बसलेले आहेत. टेन्शन दोन्ही बाजूने वाढलेलं आहे की गावाच्या त्या बाजूला जरांगे आहेत, गावाच्या ह्या बाजूला
हाके आणि प्राध्यापक वाघमारे आहेत. सर, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ केलेला आहे. याकडे कशा प्रकारे बघता आहे? लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील त्यांच्याकडनं इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता आणि या संदर्भात तुमच्याकडनं आंदोलन देखील नागपूरमध्ये होतं. सामान्य माणसाचं किंवा आरक्षणवादी जो आहे त्यांनी त्याचा सर्व मनोगत आंदोलनामार्फत व्यक्त केलेला आहे आणि या आंदोलनाला पक्ष म्हणून पॉझिटिव्हली बघतो. एक असं सातत्याने म्हटलं जातं वंचितची जी आघाडी असेल त्या वंचितच्या आघाडीमुळे त्याचा फायदा भाजपलाच अल्टिमेटली होत राहतो असं माझं म्हणणं आहे काँग्रेसने आणि एनसीपीने इलेक्शन लढवू नये. कशासाठी लढतात आहेत? त्यांना जर आपटणार असतील तर त्यांनी इलेक्शन लढवू नये. त्यांचा पक्ष त्यांनी पुढारून ठेवावा. सर, पण वारंवार जे आता तुम्ही भूमिका जी घेता आहात की पॉझिटिव्हली तुम्ही आंदोलन सध्याला ती घेतलं आहे. प्रश्न असा येतो की अनेक जे साहित्यिक असेल किंवा विचारवंत आहेत त्यांच्याकडनं काँग्रेसला पाठिंबा किंवा मग इंडिया आघाडीला पाठिंबा देऊ करण्यात येतोय. अशा वेळी काही चळवळीतली जी मंडळी आहेत त्याला मोठ्या प्रमाणात विरोध आपल्याला होताना पाहायला मिळतोय. याकडे कशा प्रकारे बघता आहे? वारंवार अशा प्रकारचा जे एकूण दुफळी आहे ती आपल्याला दिसते. दुफळी म्हणण्यापेक्षा विकाऊ आहेत हे दिसायला लागलेलं आहे. लोकांची नस एका बाजूला आहे आणि यांची नस दुसऱ्या बाजूला आहे हे दिसायला लागलेलं आहे. दुसरं असताना या ठिकाणी एक सांगतो, 30 तारखेला चोपडा या ठिकाणी आदिवासी सगळ्या संघटनांच्या वतीने वंचित त्याच्यामध्ये सहभागी आहेत. सत्ता संपन्न मेळावा आज चोपड्याला 30 तारखेला आहे. 2 तारखेला मनमाडला आहे आणि 6 तारखेला तो नागपूरला आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आला, वर्गीकरणाचा निर्णय जो आला, या वर्गीकरणाच्या निर्णयामुळे आदिवासींच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे तो 1%, 2% शिकलेला, सवरलेला आणि लाभार्थी जो आहे कायम बाहेर जाईल आणि आपण अजून शिकलेलो नाही, सवरलेलो नाही, ग्रॅज्युएट झालेलो नाही, म्हणून आपल्याला काही मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरा, त्या सत्ता संपादन मेळाव्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेसा हा कायद्याच्या संदर्भातला आहे. पण त्याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोठ्या आदिवासी सर्टिफिकेटवरती जे लागले होते त्यांचं सर्टिफिकेट कोर्टाने रद्द केलं आणि त्यांना शासनाला सांगितलं पुढची कारवाई तुम्हाला काय करायची असेल ती करा. शासनाने हा निर्णय आल्यानंतर मोठ्या सर्टिफिकेटची आकडेवारी बाहेर काढली आणि ट्रायबल आदिवासींच्या मोठ्या सर्टिफिकेटवरती लागलेले 1,25,000 एम्प्लॉईज आहेत असं शासनाने त्या ठिकाणी सांगितलं. त्यांना टर्मिनेट शासनाने केलं नाही, पण त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये समावेश करून घेतला. प्रमोशन मिळणार नाही, पगारवाढ मिळणार नाही, जे आहे त्याच्यावरती रिटायरमेंट होईपर्यंत आपल्याला काम करावं लागेल असा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे या परिषदेमधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 1,25,000 आदिवासींच्या व्हेकन्सी आहे
शासन आता म्हणते की 84,000 व्हेकन्सी आहेत. आम्ही शासनाला म्हणतोय की 1,25,000 असतील किंवा 84 असतील. यात तुम्ही ताबडतोब आदिवासी वर्गातून भरायला, ST वर्गातून भरायला सुरुवात करा आणि त्या संदर्भातला असणारा सुद्धा या 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून फोकस राहणार आहे अशी परिस्थिती आहे. तिसरी आघाडी तयार नितीन करताय. गडकरी यांनी वक्तव्य केले की घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, 1 मिनिटात सरळ होतील. नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले की घराणेशाहीतून येणाऱ्याला मतदान करू नका, 1 मिनिटात सरळ होतील. केलेलं विधान बरोबर आहे, पण त्याच्या पक्षाला लागू करायला सांगा ना. स्वतःच्या उपदेश देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षामध्ये तो लागू करा ना. तुम्ही एकीकडे तिसरी आघाडी तयार करताय, पण ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेणार. मला शिल्लक पण राहिले तेवढं सांग राजा, मी त्यांच्याशी बोलतो. राज्यभरात आपण किती जागा लढवतो आणि मागच्या म्हणजे लोकसभेप्रमाणे काही ठिकाणी आपण बाकीच्या पक्षांना सपोर्ट करणार आहोत का? की सर्व जागा यावेळेस स्वतंत्र कसं आहे, लढवणार? याही वेळेस काँग्रेस पक्ष आपली नावं घेत नाही त्याच्यामध्ये. त्यांना ते इथिक्सला धरून नाही असं मी त्या ठिकाणी मागतो. त्यांनी पाठिंबा मागितला, आम्ही पाठिंबा दिला. यावेळेस असणारा कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही पाठिंबा देणार नाही. त्यांना वापरून घेण्याची जी सवय आहे ती आता आम्ही मोडून काढणार. अम्बेडकर सर एक छोटा सा हिंदी में जानना चाहिए। विधानसभा चुनाव के लेके आपने पहले लिस्ट जारी किए, कितने लोग उम्मीदवार के नाम आपने जारी किए और कितने लोग अभी जो है 11 नाम मैंने अनाउंस कर दिए है और उसके साथ साथ जो हमारे साथी जो है उनके 2 जनों के नाम मैंने, तो चोपड़ा जो है सुनील यादव करके है और रामटेक में जो है हरीश उनके गोंडवाना पार्टी के है, ये भारत आदिवासी पार्टी के है। तो ऐसे मिल के करीब मेरे ख्याल से 13 उम्मीदवार जो है जिसके नाम जो है वो हम लोग ने फाइनल कर चुके हैं और वो इलेक्शन लड़ेंगे। उनकी पहली यादी है, बाद में जो है हम लोग लिस्ट पब्लिश करते रहेंगे। सर और कितने उम्मीदवार चुनाव में लड़ सकते कुछ जैसे जैसे तय होगा वैसे वैसे आपको इतला किया जाएगा। सर सिनेट मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वारंवार निवडणुका पुढे ढकलण्याचं सत्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी पण सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे? येत्या काळात विधानसभा निवडणुका कदाचित त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह अनेकदा उपस्थित होताना प्रश्न असा आहे की तुम्ही माझा सरळ ट्विटर बघितलं नाही. 1 नेशन 1 इलेक्शन याच्यावरती कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये डिबेट झाला होता. त्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीच्या डिबेटची तारीखही मी त्या ठिकाणी दिली होती आणि त्याच्यामध्ये वन ऑफ दी वेज ऑफ कन्वर्टिंग डेमोक्रेसी इनटू डिक्टेटरशिप ही पद्धत तिथे असताना बाबासाहेबांनी मांडली की डेमोक्रेसीचं डिक्टेटरशिप कसं होऊ शकतं हे जे बाबासाहेबांनी मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वन नेशन 1 इलेक्शन हे तत्वसुद्धा डिक्टेटरशिपकडे घेऊन जाणारं आहे किंवा कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने जे नाकारलेलं आहे ते पुन्हा या ठिकाणी आणायचं म्हटल्यानंतर 48, 49, 50 ह्या दरम्यान कॉन्स्टिट्यूट असेंब्ली आणि RSS आणि हिंदू संघटना यांच्यामधला जो वाद सुरुवात झाला होता किंवा कॉन्स्टिट्यूशनचे प्रिन्सिपल्स काय असावे त्याच्यावरती ती चर्चा सुरुवात झाली होती. ती त्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने रिजेक्ट केलेली ती आता पुन्हा बॅकडोर एंट्रीने येते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेस काय आणि BJP काय हे दोघंही संविधान बदलण्याच्या मार्गावरती आहेत असं एकंदरीत दिसते. तर लोकसभेत आपला 25चा एकंदरीत असणारा परफॉर्मन्स आणि आता विधानसभेची तयारी, तुम्ही तर पहिली यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडी जळा की नाही यावरनं आधी खूप चर्चा रंगलेली होती. मात्र आता विधानसभेच्या परफॉर्मन्समध्ये सुधारवण्यासाठी नेमका काय प्लॅन तयार आहे? कारण इतर जागा जिंकायचा प्लॅन आहे आमचा यावेळेस.
आता ती जागा जिंकायच्या पण त्यांची स्ट्रॅटेजी मी पब्लिकली नाही जाहीर करू शकतो. रामदास आठवलेंनी एक वक्तव्य केलंय की मला वाटल्यास मंत्रिपद माझं घ्या, प्रकाश आंबेडकरांना करा, पण प्रकाश आंबेडकरांना एनडीए सामावून करून द्या. धन्यवाद. थँक्यू. मी सगळ्यांना असताना आता जेवणाचं आमंत्रण देतो. आपण सगळेजण